नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। गुलाब फुलाची शेती 100% यशस्वी करून भरघोस उत्पादन घेता येते, याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे पालघर जिल्ह्यातील करडगाव वरडपाडा येथील गुलाबाची शेती। स्त्रियांना केसांमध्ये माळण्यासाठी असो किंवा कोणत्याही कार्यक्रमात मान्यवरांच्या सन्मानासाठी आपण नेहमी गुलाबाच्या फुलांचा वापर करत असतो। लग्न कार्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी गुलाबाच्या फुलांचा आपण नेहमी वापर करत असतो। गुलाब हे सर्व व्यापारी फूल पिकातील महत्त्वाचं पीक आहे। गुलाबामध्ये त्याच्या वाढीच्या सवयीनुसार हायब्रिड टी, फ्लोरिबंडा, मिनिएचर, वेली असे 4 प्रकार पडतात। यापैकी फ्लोरिबंडा या गुलाबाची लागवड वडपाडा येथील मदन वायडा या शेतकऱ्याने उत्पादनासाठी केली आहे। पालघर जिल्ह्यातील वाडा भिवंडी रोडवरील करडगाव वरडपाडा येथील या शेतकरी दाम्पत्याने गुलाब पुष्प फुल शेतीची लागवड केली आहे। यासाठी त्यांना नांदगाव कृषी विभागातील सहाय्यक संदीप जाधव यांचे मोठे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले। मदन वायडा जे होते आपल्या जोडीला शेतकरी आहे आणि त्यांनी जे गुलाब शेतीची माहिती दिली आपल्याला, तर त्यांना मोलाचा वाटा हे कृषी विभाग चे आहेत संदीप जाधव, त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं आहे। त्यांच्याशी पण बातचीत करणार आहोत। सर, कशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांना सहकार्य करतात, कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात, काय बोलाल ह्याबद्दल? आणि गुलाब शेतीविषयी तुमचं काय मत आहे की शेतकऱ्यांनी ही गुलाब शेती करावी, त्याबद्दल काय तुमचं मत आहे? नमस्कार, मी कृषी सहाय्यक नांदगाव। माझ्याकडे करळगाव पासून वाडा खडकोना पर्यंतचा एरिया आहे। 8 ग्रामपंचायती आहेत माझ्याकडे आणि 9 गाव आहेत। तर प्रत्येक गावात मी ही योजना राबवत असतो। तर याला आमचं एप्रिल पासून म्हणजे प्रत्येक फळबाग योजनेला आमची एप्रिल पासून सुरुवात होत असते। तर याची परिपूर्ण माहिती आमची अशी असते की आम्ही वर्षभर प्रत्येक ग्रामसभेत शेतकरी मेळावे घेऊन किंवा आमच्या शेती शाळा असतात, त्यामध्ये वेळोवेळी याची आम्ही शेतकऱ्यांना माहिती देत असतो। यामध्ये काय शेतकरी असे असतात की ते पहिल्या वर्षीची सुरुवात करणारे असतात, काही शेतकरी दुसऱ्या वर्षीमध्ये असतात आणि काही तिसऱ्या वर्षामध्ये असतात। ह्याचं अनुदान आम्ही फळबागसाठी 3 वर्ष देत असतो, तर फुलशेतीसाठी फक्त 1 वर्ष अनुदान असतं। तर पहिल्यांदा माझी सरांच्या इकडे एंट्री झाल्यावर सुरुवात माझी इथं झाल्यानंतर सरांची हे शेती वगैरे पाहिली। तर हे भात पीक फक्त घ्यायचे आणि यांचा हा सौर ऊर्जेचा प्लांट मी बघितला। त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ह्या जमिनीमध्ये काहीतर वेगळं केलं तर थोडं काहीतरी सक्सेस होईल। मग सरांना मी थोडं फुल शेतीत सुचवलं। तर मोगऱ्याचं माझी इच्छा होती, पण काय झालं, मोगऱ्याला माणसं खूप लागतात, त्यामुळे यांच्या घरातल्या माणसावरच कव्हर व्हावं या हिशोबात आम्ही गुलाब शेतीचं सरांना मार्गदर्शन केलं। ते पण त्यात त्यांचा पण थोडा इंटरेस्ट वाटला मला की बाबा हे करायची इच्छा आहे यांची। त्यांनी जमीन तयार करणे वगैरे एकदम चांगली कामं करून घेतली, खड्डे व्यवस्थित करून घेतले आणि लागवडी व्यवस्थित करून घेतली। कशी तुम्ही पाहिली, असं दोरीनं पहा, असं पहा, एक बुडाला इकडे पाहिलं तर त्या कडेपर्यंत दिसेल, असं कसंही बघा, काटकोन त्रिकोण कसंही पाहिलं तरी लागवड अशी आहे की ते फोटोत घेण्यासारखे आहे। याला आम्ही सुरुवातीपासून अनुदान दिलं, जमीन तयार करण्यापासून ते फुल काढेपर्यंत पूर्ण MRGS मधून अनुदान दिले। याला साधारण 90,000 रुपये रोपांचे निघाले आहेत आणि मजुरीचे पूर्ण पैसे पेड झालेत त्यांना। तर आता म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी एवढं सहकार्य केलं, मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही म्हणजे आमच्या गावा म्हणजे तुमच्या हद्दीमध्ये जे गाव आहे आणि तिथे पण भरपूर शेतकरी आहे, आपले शेतकरी बांधव भरपूर आहे, त्यांना तुम्ही म्हणजे काय आव्हान करणार का तुमच्या कृषी विभागामार्फत? माझं शेतकऱ्यांना एकच आव्हान राहील, आम्ही ज्यावेळेस वेळोवेळी ग्रामसभेमध्ये शेतीशाळा किंवा आपले शेतकरी मेळावे असतात, त्यामध्ये ज्यावेळेस आवाहन करतो त्यावेळेस कागदपत्राची पूर्तता करून, आम्हाला स्थळ पाहणी करून, वेळोवेळी आमचं मार्गदर्शन घेऊन जे आपण काय फळबाग फुलशेती लावतो ते फक्त कडपर्यंत काहीतरी त्यातून इफोर्ट आले पाहिजे। असं म्हणजे लागवड केली आणि थोड्या दिवसानंतर ती लागवड नाही दिसणार असं झालं नाही पाहिजे, तर ती योजना कडपर्यंत नेली पाहिजे। तर शेतकऱ्यांनी फक्त जास्तीत जास्त
याचा लाभ घ्यावा, आमच्याशी संपर्क करावा. ग्रामपंचायतला आमच्या प्रत्येक ग्रामपंचायतला माझा 8 ग्रामपंचायतला मोबाईल नंबर लिहिलेला आहे. डायरेक्ट संपर्क करू शकता. ग्रामपंचायतला आल्यानंतर तिथं भेटही घेऊ शकतात शेतकरी. तर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा. अच्छा. आणि हे फुल शेतीतून चांगलं उत्पन्न भेटतं ह्याचं उदाहरण समोरच आहे. मदन वायडा हे समोरच आहे. तर सरांचं आम्ही भातामध्ये पण सरांनी थोडं विक्रमी उत्पादन घेतलंय आपल्या तालुक्यामध्ये. 21-22 सरांचा भात उत्पादनात तालुक्यात आदिवासी गटामध्ये पहिला नंबर आलेला. 74.10 किलो उत्पादन 21-22 मध्ये आलेलं. त्यानंतर आम्ही ह्या वर्षीच सरांनी परत भाग घेतला त्यासाठी सरांनी सुरुवातीला 4 ट्रॉली शेणखत विकत आणून 4 ट्रॉली शेणखत इकडे साईडच्याच गटाला टाकलं आम्ही. त्याची पूर्ण मशागत वगैरे करून घेतली. 4 सूत्री पद्धतीने भात लागवड केली आणि ह्या वर्षी विक्रमी उत्पादन म्हणजे 113.37 किलो उत्पादन आलंय. मला वाटतं विभागात सरांचा आदिवासी गटामध्ये ह्या वर्षी पहिला नंबर येईल. गुलाब हे व्यापारी पिकातील फूल म्हणून ओळखले जाते. गुलाबाच्या शेतीतून मोठं आर्थिक गणित शेतकऱ्यांना मांडता येतं. आठवडाभरातच ताजे पैसे मिळवता येतात. यासाठी शेतकऱ्यांनी भात शेती बरोबरच फुलांची शेती सुद्धा करावी असे आवाहन मदन वायडा यांनी केलं आहे. शेती आणि शेतातील मातीशी प्रेम करणारा अशा या शेतकऱ्याच्या गुलाब शेतीविषयी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजे पहिल्या भागामध्ये थोडक्यात माहिती घेतली आहे. तर पाहूया हा गुलाब शेतीविषयी माहितीचा हा दुसरा भाग. पाणी व्यवस्थापन कसं? पाणी व्यवस्थापन आता बघा, आमच्याकडं मी पहिल्यांदा ते मग सांगितल्याप्रमाणे मी 2017ला बोर मारला आणि बोर मारल्यानंतर कांदा लागवड, भाजीपाला केला, आंब्याची झाडं वगैरे लावली. ती आम्ही पूर्वी आम्हाला लाईट नव्हती पूर्वी. मग आम्ही जनरेटर चालवायचो. म्हणजे ना नफा ना तोटा हे तत्वावर आम्ही चालू केलं. ते जनरेटर चालवल्यानंतर ऍप्लिकेशन केलं आणि मला सोलर मुख्यमंत्री सौर कृषी योजनेतून मला हा सोलर मिळाला. सोलर म्हणजे हे 12,000 मध्ये. आम्ही ST कॅन्डिडेट आहेत, आम्ही आदिवासी आहेत. तर आमच्यासाठी सरकारकडून 5% रक्कम भरवते आणि ओपन साठी 10%. तर ही 3 लाखाची योजना आम्हाला शेतकऱ्यांना 12,000 मध्ये मिळाली. तर हे असं पाण्याचे नियोजन करून आणि हे जे ड्रिप केलंय ते ही आमची स्वतः केलं. त्याला कोणाची प्लंबर वगैरे आणलेलं नाही. जसं डोकं चालेल तसं आम्ही हे पाण्याचे नियोजन केलं. ह्याच्यातून म्हणजे ह्या सोलर वरून पाणी टाकीमध्ये टाकतो. हे काय पाणीचं हे आहे का? हा बोर आहे. हा बोर आहे आणि हे सोलरचं हे पॅनल आहे. अरे बापरे. हे सोलर कोणी बसवलं? सोलर हे गव्हर्नमेंट म्हणजे आपण विद्युत महामंडळ त्यांच्याकडे म्हणजे आपल्याला योजनाद्वारे आहे की? योजनेद्वारे. कोणती योजना आहे ही? मुख्यमंत्री सौर कृषी योजना. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. त्या योजनेतून घेतलेला आहे. पैसे एक पण नाही? पैसा नाही. तसं जर आपण प्रायव्हेट जर घ्यायला गेलो तर त्याची सोलरची किंमत 3 लाख आहे. 3 लाख आहे. पण आपण विद्युत ऍप्लिकेशन केलं तर त्याने ते सगळे पॅनल बसवले आणि मोटर मध्ये 5ची मोटर टाकली. 2चा पाईप आणि 5ची मोटर टाकली आणि 10:08ला चालू केली आणि दर 15 मिनिटांनी रिडिंग घेतलं की ती पाणी बाहेर काढते. तशी त्यांनी 10 म्हणजे टोटल 8ला चालू केली, संध्याकाळी 6ला बंद केली. ही शेत टोटल भरली होती. तर ते सांगतो सर तुमचं सांगतो पाणी वेस्टेज गेलं. नाही, माझं पाणी वेस्टेज गेलं चालेल, माझ्या शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे. बरोबर. मग ते 6ला बंद केली आणि मग जाताना त्यांनी सांगितलं तुम्हाला सांगतो आम्ही सोलर देणार. मग ते पहिल्यांदा मी पैसे भरले होते 3,575 रुपये. ते म्हणजे टेस्ट. मग त्यांनी 2019ला परत सांगतो आता तुम्हाला सोलर मंजूर झालेलं आहे तर तुम्ही उरलेली रक्कम 9,000 भरा. म्हणजे 12,000 मध्ये हे टोटल भेटले. फक्त 12,000. आम्ही आणि ह्याची असं रिअल मार्केट मध्ये किंमत आहे 3 लाख. तर हे म्हणजे ते कोणत्या योजनेतून देतात ते शेतकऱ्यांसाठी त्यांना कन्सेशन असतं. आम्हाला आम्ही आदिवासी आहेत, आम्ही ST आहेत, आम्हाला 5% आणि ओपन साठी 10%. म्हणजे आम्हाला हे 12 मिळेल
तुम्हाला ओपनला 25 किंवा 30 पकडू, अच्छा, जास्त जास्त 50,000. 50 म्हणजे एवढी कन्सिस्टन्सी. मी ते बसवलं आणि मला पहिल्यापासून माझी इच्छा होती की मला सोलरच घ्यायचं आहे. कारण हे एकदा आपण इन्व्हेस्टमेंट केलं की हे लाईफ टाइम असतं. हे लाईफ टाइम आता याचं 25 वर्ष एज आहे. 25 वर्ष आपण तेवढं सोडू, 15 वर्ष टिकले तर भरपूर आहे. वन टाइम पैसा भरा, लाईफ टाइम पैसा नाही. लाईफ टाइम लाईट बिल वगैरे कुछ काय नाही. आणि ही टाकी दिसते, या टाकी ही खाली आहे बॅरल. मोरी आपण सांगतो आमच्या भाषेमध्ये मोरी. तर मोरी हा 8 फुटाची मोरी आहे. त्याच्यामध्ये 1200 लिटर पाणी राहतं खालच्या ह्या मोरीमध्ये. आणि वरचं आहे ते 1000 लिटरची टाकी. मग त्याच्यातून वरची टाकी आहे ते आपण उभे आहेत त्या प्लॉटला पाणी येतं. आणि खालीचा जो भाग आहे तिथलं पाणी खालच्या प्लॉटला जातं. आणि दुसरं त्याच्यातून वरून कॉक केलेलं तो त्या प्लॉटला जातो. म्हणजे असं करून हे पाण्याचे नियोजन केलेलं आहे. आणि हे याला पाणी 1 दिवसाआड केलं तरी चालतं. 1 दिवसाआड आपण ठिबकून देऊ शकतो. म्हणजे लागवडीचा हंगाम जो आहे तो, लागवडीचा हंगाम तसं बघायला तर आपण काही बरेचसे शेतकरी सांगतात की लागवडीचा हंगाम काय असतो. तर हा लागवडीचा हंगाम जून ते फेब्रुवारी एंड पर्यंत. जून ते फेब्रुवारी एंड पर्यंत. जर आपण फेब्रुवारीच्या नंतर केलं मार्च मध्ये, मग ती उष्णता वाढते आणि ती नाही, ही रोप जगत नाही. हा धंदा जो आहे, ही शेती जी आहे गुलाबाची 12ही महिने करू शकतो. 12ही महिने करू शकतो. ही तुम्हाला उत्पन्न देणारे 12ही महिने उत्पन्न देणारे हे गुलाब आहे. तसंच मोगरा आहे, सोनचाफा आहे, असे बरेच झेंडूची फुलं आहेत. ही 12ही महिने देणारी फुलं आहेत. पण आम्हाला गुलाब आम्हाला चांगला वाटतो. ह्या एरियामध्ये पूर्वी आम्ही भात लावायचो. ही कोणती जात? ही आहे फ्लोरीबंडा. फ्लोरीबंडा ही जात आहे. तुम्ही हीच जात का निवडली? हे याच्या निवडण्याचं कारण की याला जास्त आपल्याला खत घालावं लागत नाही. आणि जे फवारणी करतो याच्यावर कीड पडत नाही. आणि जर हे आपण कोणती फुलं तर आपण सेंद्रिय जर जास्त वापरलं त्याची फळं गळून पडतात. म्हणजे त्याचे पाकळ्या गळून पडतात. आणि त्याचं काय म्हणतात वास, सुगंध तो कमी होतो. तुम्ही कोणतीही फुलं घ्या, तुम्हाला सेंद्रिय जर याला आपण हे टाकलं, आम्ही नेहमी थोडस खत पण टाकतो आणि शेणखत वापरतो. शेणखतामुळे याचं वास चांगला राहतो. त्याच्यामुळं कारण सेंद्रिय मध्ये डिमांड पण चांगला आहे. तर हे सेंद्रिय मध्ये खत वापरूनच हे केलं पाहिजे. हे फ्लोरीबंडा फुल आहे. ह्याला मागणी चांगली आहे. आणि याचा उपयोग आपला गुलकंदसाठी जातो, गुलाबजल जातं. आणि काही मोठमोठे लोक आहेत ते आपला जेवणामध्ये पण ही पाकळ्या खातात. जेवणामध्ये पण त्याचा उपयोग केला जातो. तुमचा हा जो फुलाचं जे कटिंग आहे ती कधी केली जाते? आता ही कटिंग तसं आपल्याला एकदम फिक्स टाइम नाही. आता हे समजा हे त्याला फुलं येत नाही, हे एजबार झालं, मग त्याला इथे कटिंग करायची आणि ते फुटवाल्यानंतर त्याला कळी घेऊनच येणार. म्हणजे हे तसा फिक्स टाइम नाही की तुम्ही आताच कट करायचं. आपलं वाटलं हे संपलं, याला फुलं येणार नाही, मग ते कट करायचं आणि त्याला खत घालायचं. आणि विशेष म्हणजे आम्ही 2021 पासून लावलेलं आहे. तर त्याला आम्ही फवारणी केलेली नाही, रासायनिक फवारणी नाही, फक्त आम्ही गोमूत्र फवारतो. याच्यावर गोमूत्र फवारतो. याच्यावर अजिबात तुम्हाला कीड पण दिसणार नाही. आणि दशपर्णी कीड वगैरे पर्यंत ते येतच नाही. दशपर्णी फवारतो किंवा जीवामृत फवारतो. आणि आपलं हे गोमूत्र. बाकी रासायनिक फवारणी मी करत नाही. कारण ते रासायनिक फवारणी केली तर याचे जी स्मेल असतो, वास येतो, तो कमी होतो. आणि आपला हे जो महिन्यातून तुम्ही ह्याची छाटणी करतात, कधी करतात म्हणजे? आणि ह्याचं जे आहे म्हणजे जो फुल खुंटलं जातं आणि त्याचं म्हणजे तुम्ही बाजारभाव आणि कुठे विकत? दादरला. ते आम्ही व्यापारची म्हणजे आता इथे एक सावरेली म्हणून आहे, तिथे ते प्रत्येक सगळी फुलं गोळा करत येतात. आणि तिथे आमच्या स्टॉपला 9:30 येतात. आम्ही सकाळी फुलं तोडून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून आणि त्यांचं ते पर्ची असते, ते पर्ची टाकून आम्ही 9:30 त्यांच्या ताब्यात देतो. आणि ते गाडी असते ते दादरला पोहोचवतात. आणि 10 दिवसांनी पट्टी येते. 10 दिवसांनी पट्टी म्हणजे आपल्याला 10 दिवसाचा हिशोब
10 दिवसाचा हिशोब तो येतो. म्हणजे हे 10 दिवसांनी आम्हाला पैसे मिळतात. 10 दिवसांनी किती तरी अंदाजे पैसे? अंदाजे असं आपण किती फुलं आणि किती पैसे? हा, ते आता 10 प्रत्येक आपण 10 किलो पकडली 10 किलो तर 10 दिवसाचे किती होतील? 100 किलो. 100 किलो. मग ते 200 रुपये प्रमाणे 1000 20,000 10 दिवसाचे. 10 दिवसाचे 20,000 उत्पन्न भेटून जातात. हो हो, असं उत्पन्न आहे. आणि हे इतर पिकापेक्षा, पारंपरिक पिका भातापेक्षा हे चांगलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तसं पाहिजे तर दररोज पैसा मिळतो. त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांनी करावं. माझी मनापासून इच्छा शेतकरी करावं. आणि ही गुलाबच नव्हे तर तुम्ही सोनचाफा लावा, मोगरा लावा, म्हणजे झेंडू लावा, अशी अनेक प्रकारची फुलं आणि जर लावली तर आपल्याला दररोज पैसा मिळेल. आपण भात लावतो ते आपण लावतो 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी आपल्याला पैसे मिळतात. आणि त्याची आपण लिखापडी ठेवली तर ते परवडत नाही. आणि हे आपल्याला परवडण्यासारखं आहे. ते पण करावंच. त्याला सोडायचं नाही. पारंपरिक शेतीत सोडायची नाही. पण हा पण धंदा केला का तुम्हाला म्हणजे ह्याच्यातून चांगलं उत्पन्न भेटू शकतं हे तुम्हाला सांगायचं. शेतकरी जो आहे त्याच्या शेतीतून भरपूर उत्पन्न घेऊ शकतो. फक्त त्याने चांगलं नियोजन आणि कृषी विभाग आहे त्यांच्या ज्या स्कीम आहे त्याची व्यवस्थित जर माहिती घेतली तर खरोखर शेतकरी हा शेतकऱ्यांना जसं बळीराजा म्हटलं जातं तर शेतकरी हा खरोखर बळीराजाच आहे. हे ह्यांच्याकडून मला समजते तसं, कारण की त्यांनी खूप मेहनत घेतली आणि चांगलं नियोजन करून आज ते गुलाब शेती म्हणजे गुलाब पुष्प या शेतीतून ते चांगलं उत्पन्न घेत आहेत. तर खरोखरच हे खूप चांगली गोष्ट आहे आणि एक शेतकऱ्यासाठी तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि दुसरा आता जो राहिलेला भाग आहे तो पण सांगू की हे आम्ही 60 गुंठ्यामध्ये केलं. उरले जे 30 गुंठे होते त्याच्यामध्ये आम्ही कृषी मार्फतच आम्ही केळी लावलेली. केळी लावलेली. हे टोटल गुलाब आपलं 60 गुंठ्यामध्ये आणि केळी हे तो 30 गुंठ्यामध्ये. 60 गुंठ्यामध्ये तुम्ही जे गुलाब लावलंय त्याचं उत्पन्न वार्षिक किती? वार्षिक उत्पन्न तसं आपण एव्हरेज 10 किलोचा घेतला तर त्याचं वार्षिक उत्पन्न 7,20,000 उत्पन्न येतं. त्याच्यातलं आपण 2,20,000 आपण खर्च केला तर 5 लाख रुपये आपल्याला नफा मिळतो. म्हणजे आम्ही समाधानी आहेत तुम्ही. मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना जर ही शेती करायची असेल तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय आव्हान करणार त्या शेतकऱ्यांना तुम्ही? ही गुलाब शेती आणि कोणतीही शेती, फुल शेती करावी. कारण पारंपरिक शेती तर सोडायचं नाही. पण ही शेती दररोज पैसे देणारी शेती आहे म्हणजे फुल शेती. तर फुल शेतीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावं अशी माझी इच्छा आहे. आणि जे नवीन सुशिक्षित मुलं आहेत, आता काय नोकऱ्यांचं काय मिळत नाही, तर त्यांनी ह्या अशा शेतीकडे वळलं तर त्यांचं कल्याण होईल. तर हे मी आवाहन करतो की प्रत्येक शेतकऱ्यांना आता जास्त न शिकता काय डिप्लोमा करा, शेतीचा डिप्लोमा करा आणि ह्या फुल शेतीकडे वळा. कोणती शेती पण शेतीकडे वळा, आपलं उत्पन्न वाढवा आणि आपली शेती जी आहे ती टिकून ठेवा. आणि याचं विशेष म्हणजे सकाळी आपण आल्यानंतर जो काय आपल्याला हिरवळ बघतो, सरकारची हिरवळ बघतो तर डोळ्यानं हे आणि खूप समाधान वाटतं. हे आपल्या ना नफा ना तोटा असं जरी बघितलं तरी पण आपल्या तब्येतीसाठी चांगलं आहे. सकाळची हवा आपल्याला चांगली ताजी हवा मिळते. आता तुमचं वय किती? आता वय माझं रनिंग 65 आहे. पण मला स्वतःला वाटत तर माझी 65 वर्षाचं आहे. का असं काय नाही वाटत? कारण माझी तसं मी थोडं बाहेरचं काय खात नाही. बाहेरचं मुंबईला किती माझ्या फेऱ्या झाल्या, मी मुंबईचं म्हणजे बाहेरचं कधी खात नाही. मनोरला गेलो तर मी चहा पित नाही, फक्त दूध पितो. आणि बाहेर जर गेलो मुंबई सारख्या ठिकाणी तर मी फक्त ज्यूसच पितो. तेवढं मी केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे शेतीमध्ये काम करतो. आता 65 वय रनिंग असलं तरी पण थोडं तरी काम करतो, ते चैनच पडत नाही. म्हणून थोडंसं मला स्वतःला कॉन्फिडन्स वाटतो की माझं आयुष्य अजून वाढेल शेतीमुळं. आणि दुसरं सांगायचं झालं तर आपल्या झाडांबाबत आपण झाडं तोडतो, पण कसं झाडं फक्त आपलं काय कामासाठी तोडावी, अशी अनाठाई तोडू नये. आणि जर आपण एक झाड तोडलं तर आपण 2 तरी लावायला पाहिजे. कारण हे झाडाचं महत्व काय आहे की बघा, आपण बघा आता सध्या जीवनामध्ये झाडं कमी झालीत. तर ह्या आपण प्राणवायू जर बघितला तर आपल्याला एका दिवसाला आपण 1 सिलेंडर आपल्याला ऑक्सिजन लागतो.
म्हणजे एक सिलेंडर, म्हणजे त्या सिलेंडरची किंमत 700 रुपये. असं आपण 700 रुपये आपल्याकडं त्याची किंमत आहे. आणि जर आपण ते एका दिवसाला आपल्याला 2100 रुपयाचा आपण ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये घेतो. एक ऑक्सिजन आपण किती एका दिवसाला 3 सिलेंडर आपण ऑक्सिजन घेतो. तर आपलं वर्षाला आपण जर हिशोब केला तर आपल्याला 2100 रुपये दिवस आणि वर्षाचा हिशोब केला तर 7,66,500 रुपयाचा आपला ऑक्सिजन आपण घेतो. जर माणूस 65 वर्ष जगला, कमीत कमी 65 वर्ष जगला, जुन्या लोकांचं वय जास्त, पण आता ह्या नवीन आधुनिक युगामध्ये 65 आपण शेवटच पकडू, तर 65 वर्ष जगला तर किमान 5 कोटी रुपयाचा आपण ऑक्सिजन घेतो. आणि तो कुठून? फ्रीमध्ये घेतो. ही आपलं झाडांकडून आपण मिळतो. आणि झाडांना आपण काय देतो? काहीच देत नाही. म्हणून आपण प्रत्येकाने किमान एक माणूस 4 झाडं ऑक्सिजन तयार करतात ते आपण घेतो. पण आपण 4 झाडं नाही लावत, पण माणसाने 1 झाड तरी लावलं पाहिजे वर्षाला. हा माझा संदेश आहे की प्रत्येकाने 1 झाड तरी लावा. 4 झाड तर आवश्यक आहेत, पण 1 झाड तरी लावलंच पाहिजे. हे आपण कळत न कळत आपण पर्यावरणाला मदत करतो. मी काम करते शेतात, माझी सून, माझा पोरगा, मी, माझा घरवाला, अजून पण दुसऱ्या मी माणसा घेताव ना हे शेती करताव. आणि सकाळचे आम्ही उठलो, सकाळचे आम्ही उठलो का बिसाल्यावरच्या उठलो का थोडा आम्हाला त्रास वाटतो. म्हणजे याला जेव्हा आम्ही वाटायला लागलो ना इथं आलो ना का आम्हाला एकदम मस्त वाटत. हे आपली फुलशेती बघून पाहिली ना का एकदम चांगलं वाटतंय. आणि म्हणजे ही पहिल्यांदाच तुम्ही केली ना फुलशेती? हे अगोदर पण करायचे? पहिल्यांदाच आहे. पहिल्यांदा अगोदर भात शेती करायची. माझा पोरगा पण, माझी सून पण. माझी सून आम्ही फुलाकडून जाता का आमची जर आंघोळ बिंघोळ करता, नाश्ता बिस्ता करता आम्हाला 9-10 वाजता, तरी पण आम्ही शेतावर येतो. शेतावर आल्याशिवाय तुम्हाला चेन पडत नाही? आम्हाला शेत पाहिला का चांगला वाटत. आता वय तुमचं किती आहे? 58 आहे. 58 वय आहे यांचं. आणि धडधक्कम दिसतात. माझं घरवालं हे शिकेल आहेत, मी अजिबात शिकेल नाही. अंगठा बायदूर. अरे बाबा. पण काय नाही, मी फक्त हे कामाचेच माग. अच्छा. किती लोक इथे कामाला तरी असतील तुमच्याकडे? आमचे असते 4 माणसं. 4 माणसं असतात. मग त्यांना किती असतं पैसे? दिवसाची मजुरी 200 रुपये. दिवसाची मजुरी 200 रुपये. मग रोज असतात ते? रोज. कधी कधी मग बंद करायची. म्हणजे फुलं जर खुटून झाली तर बंद करायचं? फुला फुडायला नाही, आम्ही घरचीच फुलं. हे कटिंग करायला, झाडं कटिंग करायला, खत घालायचं, काय करायचं हा माणसं आणतात. आम्ही पाऊस पडेल का कधी थंडी लागल, आम्ही अशी का आम्ही 2 नवरा बायको आहे, आमचे पोर आहेत ना, आम्हाला असं याच दवाखानीचं वगैरे काहीच नाही. माझे घरवाले 25 वर्ष झालं तेव्हा इंजेक्शन घेतलं. इथून अजून इंजेक्शन घेतलाय. म्हणजे ह्या शेतीचा तुम्हाला एवढा फायदा आहे का तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा शेती खूप महत्वाची आहे. दिवस असा घाम निघतो मस्त. बापरे. कामामध्ये एकदम मस्त. तुमचं आरोग्य चांगलं आहे, सुदृढ आहे. तुमच्या बॉडीची हालचाल व्यायाम होऊन जातो. व्यायाम होऊन जातो. काय त्यांना ताप बिपस आली, थंडी ताप आला ना, मग मी काय नाही करायचा, मी मग बांबाची बाटली घ्यायचा, अख्खा घसून काढायचा. तेच. मग ते मला सांगतोय, नवीन पिढीला पण सांगेल की दवाखाने जास्त हे मला सांगतोय का तूच माझी डॉक्टरीन, तूच माझी हेत नरस सांगतोय. मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना जर ही शेती करायची असेल तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय आव्हान करणार इतर शेतकऱ्यांना तुम्ही? ही गुलाब शेती आणि कोणती शेती, फुलशेती माणसं करावी. कारण पारंपरिक शेती तर सोडायचं नाही, पण ही शेती दररोज पैसे देणारी शेती आहे, फुलशेती. तर फुलशेतीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावं अशी माझी इच्छा आहे. आणि जे नवीन सुशिक्षित मुलं आहेत, आता काय नोकऱ्यांचं काय मिळत नाही, तर त्यांनी ह्या अशा शेतीकडे वळलं तर त्यांचं कल्याण होईल. तर हे मी आवाहन करतो की प्रत्येक शेतकऱ्यांना आता जास्त न शिकता काय डिप्लोमा करा, शेतीचा डिप्लोमा करा आणि ह्या फुल शेतीकडे वळा. कोणती शेती पण शेतीकडे वळा, आपलं उत्पन्न वाढवा आणि आपली शेती जी आहे ती टिकून ठेवा.